नमस्कार मित्रांनो, महाड श्री गणपती संस्थान महातर्फे आपले हार्दिक स्वागत. बल्लाळेश्वरच्या इकडे आलेलो आहे. या गाडीचा झालाय प्रॉब्लेम. फायनली पोहोचलोय आम्ही. आता कॅमेराही पडला आहे. मंदिर ओपन मिळेल की नाही माहित नाही. मंदिर बंद झाले. One day later. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आम्ही निघालो आता सिद्धटेकच्या दिशेने. आपल्या 5व्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. फुल ऑफरोडिंग चालू आहे आमची सगळ्यांची. आपल्या महाराष्ट्रासारखं दुसरं हेवन नाही आहे कुठे. बाहेर निघा आणि एक्सप्लोर करा भाई. कुठलीही परिस्थिती येऊ दे, ठरायचं नाही. चला, आपले मित्र येत आहेत. हे आमचे मित्र भेटलेले आहेत. चला भेटूया आता रांजणगावला. तर आपण रांजणगावला पोहोचलेलो आहोत. तर रांजणगावाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय ओझरला. ओझरमध्ये आपण एंटर झालेलो आहोत. आपण आता पोहोचलोय ओझरला. ओझरचं दर्शन झालेलं आहे. सो चला भेटूया लेण्याद्रीला, शेवटचा गणपती या अष्टविनायकाचा. सो शुभ सकाळ मित्रांनो. आपल्या गॉड्स रायडर सिद्धूमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललोय सिद्धटेकला आणि सिद्धटेकवरनं मग आपलं रांजणगाव आहे, ओझर आहे आणि मग लेण्याद्री आणि मग तिकडून घरी जायचं आहे. भेट देऊया आता सिद्धटेकला. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनातला हा बघ्यावा भक्तांनी असा, दर्शनातला हा बघ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. नमस्कार मित्रांनो. आपल्या 5व्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. चला परत आपल्या सफरला सुरुवात झालेली आहे. आता इकडून थेट चाललोय आम्ही रांजणगावला आणि मग तिकडून ओझर आणि मग लेण्याद्री होईल. सो आता इकडून थेट रांजणगावला चाललोय. इकडून दाखवतंय काहीतरी 1 तास 35 मिनिटं. सो चला भेटूया थेट रांजणगावला. आपल्या महाराष्ट्रासारखं दुसरं हेवन नाही आहे कुठे. पावसाळ्यात तर ते हेवन अजूनच जास्त होतं. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनल गॉड्स रायडर सिद्धूला सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामवरती. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून तुमच्या मित्रांनाही पाठवा. आणि निघा बाहेर, बाहेर निघा आणि एक्सप्लोर करा भाई. माहोल यार एक नंबर, एक नंबर. याच्यासाठी तर आम्ही फिरायला निघतो बाहेर, बाईक वरती. ते पण कार मध्ये ती मजा नाही यार. कार मध्ये ती मजा नाही. की समोरूनच कार आली. कार मध्ये मजा नाही यार. तुम्ही एसी लावून बसता, काच लावून बसता. ते पावसाचे छोटे छोटे थेंब असतात ना, ते झेलायला लागतात यार. त्याच्यात मजा आहे. तुम्ही गाडीमध्ये बसून फक्त दृश्य बघू शकता पण ते अनुभवू नाही शकत. आता आम्ही पोहोचलोय रांजणगावला. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला.
रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देवकी माता जागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. तर रांजण गावाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ओझरला. एक ठोकली. छोटासा प्रॉब्लेम झालेला आता परत. आम्ही एकमेकांना ठोकलो. विहांगने अर्जंट ब्रेक मारला पण मी जाऊन आतिकला ठोकलो आणि त्याच्यामुळे माझे जो फॉगलाईट आहे ती वाकडी झाली. सो त्यालाच टाईट करण्यासाठी थांबलेलो. तो आता परत प्रवास चालू झालेला आहे आपला आणि आता आपण चाललो आहे ओझरला. 68 किलोमीटर दाखवतो इकडून, म्हणजे 1.5 तासाचा रस्ता आहे. आय होप रस्ता चांगला असेल आणि आम्ही लवकर पोहोचू. नमस्कार मित्रांनो, आता आपण ओझरच्या दिशेने चाललो आहोत. मस्त मस्त नजारे तुम्ही बघितले असतील. आता इकडून ओझर आहे 7.2 किलोमीटर्स, म्हणजे 11 मिनिटाचा रस्ता दाखवतोय. आणि तिकडून जाणार आहोत आपण शेवटचा गणपती करायला लेण्याद्री. असं बोलतात की जेव्हा तुमची ट्रिप खतम होते ना तेव्हा तुमचं दुखणं, पाठदुखी, हातदुखी, कंबरदुखी, खांदादुखी हे सगळं आपण काय ना बघत. आपण आठवतो ते चांगले क्षण जे आपण या बाईक बरोबर आणि या रस्त्यांबरोबर जगलेलो असतो. त्या आठवणी आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या होऊन जातात. ते आपल्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. सो फ्रेंड्स, असेच माझ्याबरोबर बनून राहा. पुढचा गणपती आपलं डेस्टिनेशन आहे ओझर. चला भेटूया. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोचलोय ओझरला. सो आता ओझरचं दर्शन घेऊया आणि मग शेवटचा गणपती लेण्याद्री, गिरिजात्मक. मग तिकडून मुंबई गाठूया. चला दर्शन घेऊया. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर हो. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. ओझरचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल आता. सो आता आपली पुढची आणि शेवटची स्वारी जी चालली आहे ती चालली आहे लेण्याद्रीला. आता लेण्याद्रीवरनं मुंबई गाठायची आहे आणि आजच गाठायची आहे. या अष्टविनायकाच्या शेवटच्या गणपतीला भेट देण्यासाठी आम्ही 4 जण सज्ज झालेलो आहोत. चला भेटूया आता लेण्याद्रीला या अष्टविनायका शेवटच्या गणपतीमध्ये. चला. नमस्कार मित्रांनो, पण आता पोचलेलो आहोत लेण्याद्रीला. तुम्ही बघत असाल समोर मस्त दृश्य दिसतंय. सो या अष्टविनायकातील शेवटचा गणपती आहे हा.
आणि याचं दर्शन घ्यायला आपण आता आलेलो आहोत. आय थिंक सो आपण टायमात पोहोचलेलो पण आहोत. जे काही प्रॉब्लेम्स आले, जे काही निगेटिव्हिटी हँडल केली आहे, त्याचं सगळ्याचं आता फळ होतं. शेवटचा गणपती 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण केलेली आपण. चला दर्शन घेऊया. फायनली आपण लेण्याद्रीला पोहोचलेलो आहोत आणि 6:30ला मंदिर बंद होणार आहे असं आपल्याला माहिती पडलं. सो फटाफट जाऊया, दर्शन घेऊया आणि मग मुंबईला थेट रवानगी. चला भेटूया लेण्याद्रीच्या डोंगरावर. हा, लेण्याद्रीसाठी इकडे हे तिकीट घर आहे. हे तिकीट काढावी लागते आणि मगच वर जाऊन देतात. तिकिटाची किंमत काहीतरी 30 ते 50 रुपये. तिकीट काढूया, दर्शन घेऊया आणि मग भेटूया. चला. गणनायका गणनायका शुभदायका यावे तुम्ही गिरिकंदरा सह्याद्रीच्या हृदयामध्ये लेण्याद्रीच्या या मंदिरा गणनायका. अष्टविनायकमधील शेवटचा गणपती आपला झालेला आहे, लेण्याद्री. आणि आपली यात्रा सफल झालेली आहे. फायनली कसं वाटतं विहांग? एकदम मस्त वाटतंय. अशा 8च्या 8 गणपती वगैरेंचं दर्शन वगैरे झाल्यावरती. तू याच्या अगोदर कधी अष्टविनायक केलंयस का? नाही, ही माझी पहिलीच वेळ अष्टविनायक करायची. मी 8 गणपती वगैरे एकही गणपती अजूनपर्यंत केला नव्हता. तर मला छान वाटतंय वरती. मला एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आणि 2 दिवसात आपण ही यात्रा कंप्लीट केली. हो हो, ते पण एक स्ट्रगल होतं. बाईकने 2 दिवस वगैरे एवढं 700-800 किलोमीटर वगैरे येणं. आणि फायनली सगळं झालं बरोबर. आता फक्त घरात जायचं. कसं वाटतं वासू? भरपूर मजा आली. 8च्या 8 गणपती फायनली आपण कंप्लीट केलं. ते पण बाईक राईडने आपण कंप्लीट केलं 2 दिवसामध्ये. आणि आता सगळं आता बसलो आहे. फाईन फक्त दर्शन घेऊन इकडे खूप छान आहे. वरती एकदम दगडामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे. सर्व जे पण आपला ब्लॉग बघणार त्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा हे इकडे येऊन प्रत्यक्ष येऊन दर्शन करून तुम्ही काय ते एक्सपिरियन्स घ्यावा. बाकी अजून काय नाही. ब्लॉग्समध्ये तुम्ही बघणार की आमचं जर्नी कशी होती, struggle कसा होता, कसं आपण हे केलं या 2 दिवसात कसं आपण ते अचीव केलं. बरोबर बरोबर. बाकी अजून काय नाही सर. आतिश, सगळ्यात जास्त स्ट्रगल तुझ्यासोबत झालेला आहे या 2 दिवसाच्या अष्टविनायक बाईक राईडमध्ये. तर तुला काय एक्सपिरियन्स आला या बाईक राईडमध्ये आणि तू या 2 दिवसातून काय घरी घेऊन जाणार आहेस एक्सपिरियन्स म्हणून? खूप सुंदर अशी राईड होती. आणि आजही गणपतीच्या अष्टविनायकमधील एकदम सुंदरपणे म्हणजे असं काही दर्शनामध्ये काही असं स्ट्रगल नाही झालं. एकदम चांगलं म्हणजे आणि प्रत्येकी गणपतीचे व्यवस्थित दर्शन झाले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. आम्हाला सगळ्यांना सुखरूप या 2 दिवसाच्या अष्टविनायक बाईक राईडमध्ये सुखरूप आणल्याबद्दल. आता तसाच सुखरूप परत पडणे ही देवाकडे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. गुड इव्हनिंग मित्रांनो. खूप दमायला झालंय, खूप थकायला झालंय, पण त्याचबरोबर हा आनंद पण आहे की आम्ही अष्टविनायक ही यात्रा जी बाईक राईड आहे ती कंप्लीट केलेली आहे फक्त 2 दिवसात. पहिल्या दिवशी 4 गणपती आणि आत्ता 4 गणपती. आणि आता पल्ला गाठायचा आहे मुंबईचा. तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ पुढे घेऊन येईन मी. त्यासाठी मला माझ्या चॅनलला गॉड्स रायडर सिद्धू या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि असेच माझ्यासोबत राहा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. आपण आता गॉड्स रायडर सिद्धू या चॅनलवरनं साइन ऑफ करतोय. तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धीचं आनंदीचं जीवन द्यावं ही मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो. खुश राहा, हॅपी राहा. चला, बाय.